यहाँ पे अपील कर रहे हैं सरकार को कि आप कड़े कदम उठाएं ताकि हम महिलाएं सुरक्षित रह सकें। आज हम मुंबई को एक सपने की नगरी की तरह देखते हैं, आज वहाँ महिला सुरक्षित नहीं है तो हम बाकी जो नागपुर शहर वाले हैं या दूसरे शहर वाले कहाँ जाएंगे? आज महिलाएं कैसे सुरक्षित महसूस करें? आज लास्ट मंथ ही नागपुर में रेप केस हुआ था, उसके पहले कल हमने अमरावती के रेप केस के बारे में पढ़ा, उल्लासनगर के रेप केस के बारे में हुआ जो रेलवे स्टेशन पे हुआ है। साकीनाका में ऐसा घिनौना अपराध हुआ कि दिल्ली की निर्भया 2012 में जो हुआ था उस इंसिडेंट को याद दिलाता है। हमारी सरकार क्या कर रही है? हम हाथ जोड़ के उनसे विनती करते हैं कि हम हमारी महिलाओं की सुरक्षा के लिए कड़े से कड़े कदम उठाएं ताकि हम सुरक्षित महसूस करें। मेरा भी बस यही कहना है कि हम कब तक डर के रहेंगे। ये कि पहले तो 2012 में जो दिल्ली में हुआ, उसके बाद मुंबई में हो गया, कब नागपुर तक आए ये बात पता नहीं चलेगी। और जैसे आप लोग कोरोना की महामारी के लिए सुरक्षा करते हो, हमें मास्क दिया है कि हम बिना मास्क के बाहर नहीं जा सकते हैं, तो सरकार अगर कुछ नहीं करना चाहती तो हमारे हाथ में हथियार दे दीजिए। जिस तरीके से हम मास्क का इस्तेमाल करके अपनी सुरक्षा करते हैं, उसी तरीके से हम हथियार लेकर अपनी सुरक्षा खुद कर लेंगे, अगर आपके हित में नहीं है तो। और अगर हम चाहते हैं कि हमें ये हथियार की पाबंदी नहीं मिलती है तो हम आपसे ही हाथ जोड़ के विनती करते हैं कि कृपया हमारी सुरक्षा के लिए कुछ ना कुछ नया मार्ग खोजें। और हमारे मुख्यमंत्री घर में बैठे बस देखते जा रहे हैं। हमारे मुख्यमंत्री ने कुछ नए स्टेप्स नहीं लिए हैं इसके खिलाफ। हम लोग ने लड़कियों के लिए सुरक्षा स्पेशल सेल तैयार करना चाहिए जो हमें 24/7 अवेलेबल रहे हमारे लिए। और महिला आयोग की अध्यक्ष अब तक नियुक्त की नहीं गई है। वो सबसे पहले कि हमारी मांग है कि वो महिला आयोग की अध्यक्ष नियुक्त करे और ये आरोपियों को कड़ी से कड़ी सज़ा दे और फांसी की सज़ा दे, ऐसी हमारी मांग है। मेरा ये कहना है कि इससे पहले महाराष्ट्र रेप कैपिटल बन जाए, उससे पहले ये गवर्नमेंट ने कुछ फर्म स्टेप्स ले लेनी चाहिए। नहीं तो फिर हम लोगों को बता दीजिए, हम लोग हमारी सेफ्टी के लिए अपने घर से अपने हथियार जो भी कुछ है वो ही लेकर चलते हैं। कब तक हम लोग किसी और पे डिपेंड रहेंगे? कब तक हम लोग रात को फ्रीली नहीं निकल पाएंगे घर से? हम लोग क्या बस घर पे ही बैठे रहे क्या? जैसे हमारे मुख्यमंत्री फ़िलहाल सिर्फ घर में बैठे हैं। हम लोग उनसे रिक्वेस्ट करते हैं कि आप लोग थोड़ा बाहर आओ और देखो महाराष्ट्र में ये सब कुछ क्या हो रहा है। मुख्यमंत्र्यांनी बाहेर यावं आणि जे काही होतंय महाराष्ट्रामध्ये ते बघावं। हे नेहमी कधीपर्यंत करायचं याच्यावर कुठेतरी अंकुश लागला पाहिजे। सरांना यायला पाहिजे, मुख्यमंत्री सरांना, आणि त्यांनी हे सगळं बघायला पाहिजे की काय होतंय आणि तो जो आहे त्याला कडीत कडी शिक्षा व्हायला पाहिजे। भीषण अशी अत्याचाराची घटना घडली मुंबईमध्ये कुर्ला या भागामध्ये। एका महिलेवरती निर्घृण असा अत्याचार झाला आणि त्याच्यामध्ये आज सकाळी दुर्दैवी असं निधन भगिनीचं त्या झालेलं आहे। मी तीव्र खेद श्रद्धांजली व्यक्त करते। आरोपीला कडकात कडक शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे। आणि त्याचबरोबर या आरोपींनी इतर MMR रिजनमध्ये किंवा अन्यत्र देखील अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का हे तपासलं जावं। परंतु मुळामध्ये दर 8 ते 10 वर्षांनी बलात्कार विरोधी कायदे जरी बदलले गेले तरी समाजाची मानसिकता बदलणं जवळजवळ अशक्य आहे का काय अशी शंका वाटते। परंतु मी दिलेल्या निवेदनामध्ये सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्त वाढवत असताना तिथे बीट स्तरावरती महिला दक्षता समित्यांचं व्यापक स्वरूपात काम करावं अशी मी सूचना देखील केलेली आहे। आणि या सगळ्या घटनेच्या मध्ये 376 कायद्याच्या माहिती आणि त्याचबरोबर पॉक्सोमधले किंवा अन्य केसेस ज्या प्रलंबित आहेत, कारण कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आलेलं आहे, तर त्या तारखा लवकर सुरू व्हाव्या जेणेकरून काही घटनांच्या मध्ये शिक्षाही होऊ शकेल आणि कुठेही राजकारण याचं केलं जाऊ नये। कारण हाथरस उन्नाव अशा प्रकारच्या ठिकाणी अशाच प्रकारे महिलांवरती भीषण अत्याचार झालेले आहेत। भारतभर या घटना घडत आहेत। महाराष्ट्रामध्ये महिलांची जी स्थिती आहे, कारण आत्ताच परवाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये एका महिलेवर 30 वर्ष महिलेवर अत्याचार झाला आणि एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला। ती पहाटेच्या स्थितीमध्ये तशीच पडलेल्या अवस्थेत होती। तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना कळवले आणि त्यावेळेस तिच्यावर उपचार सुरुवात केली आणि आज तिचा मृत्यू झालेला आहे। अशा महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांवर अत्याचार होत आहेत। पुण्यातही आपण बघितलं तर नेमकी ताजी घटना आहे की पुण्यामध्ये एका 14 वर्षीय बालिकेवर सुद्धा सामूहिक बलात्कार झालेला आहे। मग अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्र सरकार किंवा आदरणीय उद्धवजी ठाकरे हे झोपलेले आहेत का? त्यांना महिलांवर झालेले अत्याचार कळत नाही आहे का? किंवा मंत्रिय परिषदेमध्ये जर आज आपण बघितले तर 2 महिला
तिथं मंत्रिपदावर विस्तारित आहे. मग त्यावेळेस ह्या महिला अजून एक गप्प आहेत का? किंवा महाराष्ट्रातील राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा ह्या अजूनही महिला येऊन कोणी महिलांविषयी आवाज उठवत नाही आहे. किंवा आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एक दिशा कायदा महिलांसाठी ठेवण्यात आलेला होता, पण तो अजूनही फाईलवरच आहे, तो पुढे सरकत नाही आहे. तर आम्हाला असं जाब विचारायचं आहे उद्धव ठाकरेजींना की तुम्ही महिलांविषयी लवकरात लवकर जे अत्याचार होत आहे त्याच्यावर तुम्ही कठोरतेचे अंमलबजावणी करा आणि जे अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा द्या की जेणेकरून ज्या महिला घराबाहेर जात आहेत त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि आपल्या घरी सुरक्षित परत झाल्या पाहिजे. एवढीच मी विनंती त्यांना करते. साकीनाक्यामध्ये ते जे लेकरू आहे ते मृत्युमुखी पडलं, याचा खरं अंगाला शहारा आणणारी ही घटना आहे. माझं असं ठाम मत आहे की मुलींनी, महिलांनी, बालकांनी खरं ठाम राहिलं पाहिजे. पहिल्यान वेळा तेव्हा ज्यांना काही होतं आहे असं ते सांगितलं पाहिजे. लपवून ठेवतो आणि मग ह्या सगळ्या अशा घटना घडतात, या वेदनादायक आहे. मी या सगळ्या घटना एक आई म्हणून बघते आहे आणि न सहन होणाऱ्या ह्या सगळ्या घटना आहे. खरं कठोर कायदे या ठिकाणी आले पाहिजे असा आमचाही प्रयत्न आहे. जे या सगळ्यांमध्ये दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई नक्की केल्या जाईल, पण कारवाई, आरोप आणि प्रत्यारोप या गोष्टीचं हल नाही. या ठिकाणी मुळातूनच ह्या सगळ्या प्रवृत्त्या नष्ट झाल्या पाहिजे. याच्यासाठी समाज म्हणून आम्ही, तुम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी सोबत येऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. ती जी साकीनाक्यामध्ये जी घटना घडली त्या लेकराला मनोधैर्याच्या अंतर्गत नक्कीच जे काय कंपेन्सेशन द्यायचं आहे ते नक्की देऊ. पण परत हेच आलं की कंपेन्सेशन आणि त्याच्या रेस्ट्रिक्शन्स या सगळ्या किंवा त्याच्यावर आपण म्हणतो आहे की त्यांना कडक निर्बंध किंवा कडक कायद्याखाली आपण आणू, या सगळ्या गोष्टी याचा हल नाही आहे. ही मुळातून जर काढायची असेल तर वेगळ्या प्रकारे समाजामध्ये आलं पाहिजे. समाजामध्ये जशा सावित्री बनतात तसे ज्योतिबा देखील बनले पाहिजे असा आमचा प्रयास आहे. ताई, भविष्यकारांना कठोर शिक्षा व्हावी या संदर्भात कुठलंही राज्य असो ते सरकारने नेमकं काय करायला पाहिजे? सरकार ह्या देशाचं असो किंवा बाहेरच्या देशाचं असो, महिलांच्या विषयी प्रत्येकानं इक्वॅलिटीची जी भावना असते ती प्रत्येकामध्ये जागृत राहिली पाहिजे आणि सरकारने कठोर कायदे आणले पाहिजे. मला माहिती आहे पुढचा प्रश्न आपला दिशा कायद्यावर राहील, तर त्या दिशा कायद्याच्या अनुषंगानं मागच्या वेळेस काही अमेंडमेंट्स प्रपोज केलेल्या होत्या, तर पुढच्या काळामध्ये त्या अमेंडमेंट्सवर नक्कीच लक्ष देऊन त्याचा सगळा अभ्यास आत्तापर्यंत झालेला आहे. भरपूर साऱ्या बैठका झालेल्या आहेत. मधल्या काळामध्ये मंत्रिमंडळामध्ये फेरबदल झाल्यामुळे ते मागे पडले असतील, तर या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी सिरियसली घेतल्या जातात. नमस्कार, मी डॉक्टर D.H. कुट्टेवार, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, डॉक्टर आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमी, नागपूर. न्यूज वाचली, 32 वर्षीय तरुणीचा मुंबईमध्ये बलात्कार करून एका नराधमाने बलात्कार केला आणि उपचार घेता घेता तिचा त्यात मृत्यू झाला. ही गोष्ट नवीन नाही आहे, नवीन नाही आहे हो. ही गोष्ट हे घडतच आहे, वर्षानुवर्षे घडत आहे. आणि ही न्यूज जेव्हा कानावर येते तेव्हा 2-4 मिनटं त्याच्यावर चघळलं जातं आणि नंतर एखाद्या जनावराला मृत्यू यावा त्याप्रमाणे विसरून जावं त्याप्रमाणे विसरून जातात. एक स्त्री आणि त्या जनावर याच्यामध्ये कुठलंच फरक नाही. जसं जनावराची आवड झाली तर त्याला पाळतात आणि नसेल तर त्याला मारून टाकतात, त्या पद्धतीनं स्त्रीचं जीवन आहे हे. किती कायदे आले पण ते सगळे पुस्तकावरच, लेखी. वास्तविकतेमध्ये त्याचं काहीही होत नाही. ज्यावेळी एखाद्या स्त्रीवर खरोखर बलात्कार होतो किंवा तिला त्या पद्धतीची वागणूक दिली जाते, बलात्कार करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ती स्त्री संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार पोलीस खात्यामध्ये जाऊन ती तक्रार नोंदवते, त्यावेळी तेथीलच पोलीस कर्मचारी तिला एवढं त्रास देतात की तुलाच का हात लावला,
तुझाच काहीतरी दोष असेल, तूच त्याला काहीतरी म्हटलं असेल, तूच का त्याच्याशी बोलली, मग घराच्या बाहेर निघाली तर कशालाच निघाली, घरातच बसून राहायचं ना, असे विविध प्रश्न विचारून भांबावून सोडतात. शेवटी त्या स्त्रीला वाटतं कशाला तरी मी इथे तक्रार द्यायला आली, त्याच्यापेक्षा बलात्कार व्हावा आणि मला मरण यावं, किंवा नाही आलं तर मी आत्महत्या करावी. ही आजची परिस्थिती आहे. कितीही कायदे झाले तरीही त्याची अंमलबजावणी होत नाही. ज्या वेळेस बाबासाहेबांनी समानतेचा अधिकार स्त्री पुरुषांना दिला, त्यावेळेस त्यांना वाटत होतं की स्त्री पुरुषांनी समानतेने इथे जगावं, वागावं, स्वातंत्र्याने खेळमेळीच्या वातावरणात राहावं, अशी त्यावेळची त्यांची विचारसरणी होती. परंतु पुरुष वर्ग मात्र, जे काही 90% जो पुरुष वर्ग आहे ना, त्यांना एवढा अहंभाव आहे. कारण की हिंदू संस्कृतीमध्ये हेच सांगितलेलं आहे की पुरुष म्हणजे मी, म्हणजे जणू काही खूप मोठा, मी म्हटलं तसं झालंच पाहिजे. मात्र तो कुठल्या पदावर असो, त्याची स्वतःची खाण्याची लायकी असो की नाही, आणि ती स्त्री किती मोठ्या पदावर असली तरी त्याला वाटते स्त्री म्हणजे माझ्या हातचं खेळणं बाहुलं. कारण तो मुंबईला हादसा झालेला आहे निर्भया. अशा किती निर्भयाला लोक बलात्कार करून, तिच्यासह गलत करून तिला रस्त्यावरती आणून टाकतात. पण ह्या लोकांना, नराधमांना फाशी होत नाही. आज मुंबईचं प्रकरण आहे, किशोरीला ॲटोमध्ये बसून तिच्या गुप्त अंगामध्ये स्लाग घालून आणि तिचे अंगाचे पाठ छोटे छोटे कापून तिला किती वेदना झाली असेल. आज ती कोणाची बहीण होती, कोणाची आई होती, कोणाची मुलगी होती, कोणाची पत्नी होती. अरे आपण एकाच कोकामधून जन्म घेतो आणि परत आपण त्याच कोकाला आपण बट्टा लावतो. एक मुलगा पण त्याच कोकातून जन्म घेतो आणि मुलगी पण तिथूनच जन्म घेते. ती पण तर आपल्या बहिणीसारखी आहे ना. आपण का असं तिच्यासोबत गलत हरकत करायची? तुम्हाला वाटलं तर 2 रेपटा मारा, पण तिच्यासंग कधीही असं गलत हरकत करून आणि तिला काड्या कोपऱ्यामध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्ती करून तिच्यावर बलात्कार करण्यात येते. नराधमांना शिक्षा होते मानते मी, पण काय 76 लागते, बेल होते, परत त्यांना वाटते की काय होणार. माझं तर म्हणणं असं आहे की सगळे मिळून एक मोर्चा काढून यांना कळीशी कळी सजा म्हणजे फाशीची सजा यांना झालीच पाहिजे. जेव्हा याच्यामधून 10 लोक बलात्कार करत असं एकाला फाशी होईल तर 9 लोकांना तर कळेल ना, यार आपण असं केलं तर आपल्याला फाशी होणार, आपला जीव गमावणार. आज एक हाताला चिरा लागला तर किती त्रास होतो, पण आज त्या महिलाला किती त्रास झाला असेल. हा पद्धतीने हा एकच प्रकार नाही आहे. दिल्लीने पण असे प्रकार भरपूर झालेले आहे, नागपूरला पण प्रकार होत आहे. चांगली मुलगी दिसली की प्रेम नाही केलं तर तिच्यावरती ॲसिड फेकून देणे, तिचे तोंड म्हणजे ती मुलगी कोणाच्याच लायकीची नाही. असं का? माझं म्हणणं एकच आहे की आजच्या घटना घडत आहे. मुंबईतील साकीनाकामध्ये महिलेसोबत जी दुर्दैवी घटना घडली आहे, या बलात्काराच्या आरोपींना फाशीची सजा झालीच पाहिजे. आणि अशा घटना नागपूर, दिल्ली, मुंबई विचार केला तर संपूर्ण भारतात बलात्काराच्या घटना समोर येत आहे. अमरावतीमध्ये काल एका 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. माझं एवढंच मत आहे की बलात्काराच्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे. बलात्काराचं प्रकरण लंबित न करता आरोपीला तत्काळ फाशी द्यायलाच हवी. नमस्कार, मी देवयानी जोशी. 2 दिवसापूर्वी साकीनाका मुंबई येथे जो बलात्कार झाला आहे, तशीच एकदा पुनरावृत्ती निर्भया हत्याकांडाची झाली आहे. ज्यावेळेस निर्भयाचा सुद्धा ज्या बसमधून जे बलात्कार झाला होता तसाच तो साकीनाका येथे घडलेला आहे. अशा वेळेस शासन म्हणजे प्रशासनाने काय करायला पाहिजे? जे आतापर्यंत 5 वर्ष निर्भयाला जेव्हा लागलेत की जो आपण सुधरवू नाही शकलो, 5 वर्षानंतर निर्भयाला जो न्याय मिळाला तोच परत झालेला आहे. म्हणजे ज्या घरात आपण स्त्रीचा आदर करतो किंवा सन्मान करतो ते कुठे राहिलं आहे? किंवा आपण ज्या पद्धतीने स्त्रीला साड्या नेसवतो तीच दुसरीकडे जाऊन त्या साड्या आपण त्यांच्या काढल्या जातात किंवा
ओढल्या जातात, हा कुठला न्याय आहे? मला इथे एकच म्हणायचं आहे की प्रत्येक वेळेस वारंवार अशा घटना का घडतात? कारण निर्भयाच्या वेळेस सुद्धा ती एक मुलगी होती आणि आता ही जी साकीनाकाची जी घटना घडली आहे त्याच्यात सुद्धा तीच मुलगी आहे. पुरुषांना हे कळत नाही आहे का की ज्या आईच्या उदरातून, ज्या गरोदरपणात जेव्हा आई आपल्या मुलाला वाढवते की आपलं मूल असं निघणार आहे आणि 9 महिने ती जेव्हा मुलाला वाढून असं निघाल्यानंतर तो पोरगा अशा पद्धतीने एखाद्या मुलीचा अत्याचार करेल किंवा बलात्कार करेल, हा कुठला न्याय आहे? मला फक्त एवढंच शासनाला सांगायचं, जे अशी माणसं जर जन्माला येत असतील त्यांना तिथेच ठेचलं पाहिजे. जसं आपण सापाला दगडाने ठेचतो ना, तसंच माणसांना सुद्धा ठेचायला पाहिजे किंवा त्यांच्या विशिष्ट अशा लिंगावरनं त्यांना कट करायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस ते पुरुष नाटक होतं त्याच पद्धतीने अशा पुरुषांना त्यांचं लिंग सुद्धा कापून टाकायला पाहिजे, म्हणजेच त्या स्त्रीला, त्या तरुणीला न्याय मिळेल. बस एवढंच मला वाटतं. मुंबईत नुकतंच जे साकीनाका प्रकरण झालं ते अतिशय निंदनीय, घृणास्पद, सैतानाला लाजवेल असं कृत्य असून या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं की आपल्या राज्यात कायदा, सुव्यवस्था ह्या सगळ्या स्त्रियांसाठी नावाला गोष्टी आहेत. याची अंमलबजावणी अजिबात केली जात नाही. आजकाल बलात्कार करणं म्हणजे हा एक फॅशन झालेली आहे, एक कोडगेपणा आलेला आहे. बलात्कारी पुरुषाला वाटतं बलात्कार केला नंतरचं पाहून घेऊ, पण असं काही नाही. आणि या अशा घटना थांबवण्यासाठी आपल्या राज्यातील शासनाला, देशातील शासनाला काहीतरी ठोस निर्णय, कुठला तरी ठोस कायदा, असा कायदा की जो बलात्कार करणाऱ्याला आधी विचार करायला लावेल की मी जर बलात्कार केला तर माझं काय होईल नंतर, मी हे कृत्य करावं की नाही करावं, असा विचार त्याच्या मनात या कायद्यामुळे यायला पाहिजे. कल एक और हमारी बच्ची की, हमारी बेटी की रेप की खबर आई जो बहुत ही ज़्यादा दिल को दहलाने वाली, रोंगटे खड़े करने वाली. It was a very horrific, shameful and brutal act which was committed, and such an act could be only committed by a monster. It cannot be a human being who will do this. And we are protesting since Nirbhaya's case, and this case was just like Nirbhaya's case, and we are just protesting and we are asking the authorities to do something for our protection, for our safety. But we don't know what is happening. You know, we are just pleading with the authorities to make the laws very strict. ऐसे सख्त कानून बनाया जाए कि इसके बाद जो है कोई भी ऐसे करने का सोच नहीं पाए. औरतों की इज्जत की जाए, औरतों को अपनी माँ बहनों की जिस तरह इज्जत होती है घर में, उस तरह जो है वो हर औरत की समाज में इज्जत हो. हम चाहते हैं कि ये समाज जो है वो ऐसा समाज बने जहाँ हम अपने आप को बहुत सेफ और प्रोटेक्टेड फील करें. आज हम बोलते हैं कि इतना हमने तरक्की कर ली है, लेकिन अगर ऐसे एक्ट्स है ना फिर से दोबारा रिपीट होते हैं तो फिर हमारे सारे डेवलपमेंट और हमारी सारी तरक्की का कोई फ़ायदा नहीं है. हमारी एक अपील है लोगों से, हम चाहते हैं कि हमारी आवाज़ जो है वो अथॉरिटीज़ तक जाए और वो कानून को जो है स्ट्रिक्ट करें, है ना. ऐसा कानून लाएं जिसको देखकर, मतलब जब सज़ा दी जाए रेपिस्ट को तो वो इबरत की सज़ा हो, ताकि दूसरे जो देखें उसको तो वो फिर ऐसा करने का कभी सोचे ना. बस यही मैं कहना चाहूँगी कि जल्दी से जल्दी जो रेपिस्ट है उसको पनिशमेंट दी जाए, और ऐसी पनिशमेंट दी जाए कि सारे लोग उसको देखें और फिर कोई ऐसा करने वाला, यानी वो ऐसा कोई सोचे भी नहीं ऐसा करने के लिए. और हम सब जो है, हम लेडीज़, मैं अगर कहूँगी कि मैं सब लेडीज़ की आवाज़ हूँ, हम सब चाहते हैं कि हम जो है वो बहुत ही एक सेफ़ और सिक्योर इंडिया में रहें, जहाँ हमारी इज्जत हो, जहाँ हमारा मान हो, हमारा सम्मान किया जाए. देखिए, सबसे पहले तो जो भी घटना हुई वो अत्यंत दुर्भाग्यपूर्ण है, क्योंकि जिस समय पूरा महाराष्ट्र गणपति के आगमन की तैयारी कर रहा था उस समय एक महिला की इज्जत जा रही थी. तो ये अत्यंत दुर्भाग्यपूर्ण है. घटना की जितनी भी निंदा की जाए वो कम है. लेकिन मैं ये कहना चाहती हूँ कि पिछले 1-1.5 हफ्ते का रिकॉर्ड जो मेरे पास है, क्योंकि महाराष्ट्र में ही देखती हूँ, तो जो रिकॉर्ड मेरे पास है उसमें ये सामने आई है बात कि महाराष्ट्र में विभिन्न क्षेत्रों में लगातार रेप की घटनाओं में वृद्धि हुई है. चाहे वो पुणे हो, अमरावती हो, वसई हो,
या आपका मुंबई हो, ऐसे कई क्षेत्र हैं जहां पर पिछले 1-1.5 हफ्ते में रेप की घटनाएं हमारे सामने आई। तो इसके पीछे मुझको लगता है सबसे बड़ा कारण ये है कि अपराधियों का मनोबल बढ़ा हुआ है, विधि व्यवस्था पर उनका विश्वास नहीं है, विधि व्यवस्था कहीं ना कहीं लचर है, लोगों की उम्मीद पर खरा नहीं उतर रहा है, इसीलिए ऐसे अपराधों को लोग अंजाम दे पा रहे हैं। मैं आपके साथ एक बात और शेयर करना चाहती हूँ कि पूरे देश में कोरोना के पीरियड में पिछले 1.5 वर्षों में हमने राज्य महिला आयोगों के साथ मिलकर निरंतर महिलाओं से संबंधित समस्याओं का समाधान किया, लेकिन एक महाराष्ट्र ऐसा राज्य है जहां पर पिछले 2 वर्ष से राज्य महिला आयोग का गठन नहीं है। और आप जानते हैं कि राज्य महिला आयोग या राष्ट्रीय महिला आयोग महिलाओं के प्रति संवेदनशील है, महिलाओं के प्रति जवाबदेह है, और जिस राज्य में 2 वर्ष से राज्य महिला आयोग का गठन नहीं है, इसका अर्थ ये है कि राज्य सरकार महिलाओं के प्रति संवेदनशील नहीं है। क्योंकि अगर उन्होंने इसका गठन किया होता तो बहुत सारी समस्याओं को लेकर महिलाएं सीधा उन तक पहुंचती, लेकिन वो नहीं पहुंच सकी। पिछले 1.5 वर्षों में हमने राज्य महिला आयोग के साथ में मिलकर अनेक योजनाएं चलाई ताकि महिलाओं को हम न्याय दिला सकें। इस लॉकडाउन के पीरियड में भी हमने अपने नंबर जारी किए जो हमने उनके साथ शेयर किए, राज्य महिला आयोग के साथ में। घरेलू हिंसा की शिकार महिलाओं को की रक्षा हमने की, जो महिलाएं गर्भवती थी उनके लिए हमने अलग नंबर जारी करके उनको जितनी सुविधा देनी चाहिए थी वो मुहैया कराई। ज्या घटना आमच्या कानावर येत आहे त्या ऐकून आम्हाला भीती वाटायला लागले। बेरोजगार म्हणजे बेरात्री आम्हाला बाहेर जावं लागते आहे, तर अशा बलात्कारच्या घटना ऐकून आम्हाला भीती वाटते आहे। मी सुद्धा एक मेडिकलमध्ये काम करते आहे, मला सुद्धा सायंकाळला जावं लागते आहे, पण एक मनामध्ये भीती असते की सेफली पोचणार की नाही, पोचणार की नाही। या घटना ऐकून असं भीती वाटते आहे की आमचं असं म्हणणं आहे की आरोपींना कठोर शिक्षा द्यावी। मुंबई में जो रेप कांड अभी हुआ है उसके कारण हम बहुत डरे हुए हैं। हमें रात में टाइम हो जाता है घर जाने में, और इसलिए हम चाहते हैं कि ऐसे लोगों को कड़ी से कड़ी सज़ा होनी चाहिए। ये हमारे तरफ से, हम पूरी लड़कियों की तरफ से भारत के लोगों के लिए एक ऐसी भारत के लोगों के लिए एक मिसाल कायम होनी चाहिए, उन्हें सज़ा होनी चाहिए। 9 सप्टेंबर रोजी मुंबई येथील साकीनाका परिसरात जो 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाला, ती घटना अतिशय किळसवाणी व निंदनीय आहे। याआधी निर्भया प्रकरण, कोपर्डी प्रकरण अशा घटना घडलेल्या असतानाही त्याचीच पुनरावृत्ती आज माझ्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। तर हे जे मोकाट फिरणारे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून अशा मोकाट फिरणाऱ्या जनावरांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी लवकरात लवकर या प्रकरणामध्ये लक्ष घालून अशा आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी। साकीनाका येथील निर्भयाताईची मृत्यूशी सुरू असणारी झुंज संपली। ताई आपल्यातून निघून गेली। मन सुन्न करणारी, मन बधीर करणारी ही घटना ताईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। माझा या सरकारला सवाल आहे, अखेर अशा किती निर्भयांचा बळी हे सरकार आणि या सरकारची यंत्रणा घेणार आहे? आज काय या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलांची अवस्था आहे? का आज या महाराष्ट्रातील जिजाऊच्या सावित्रीच्या लेकीवरती अत्याचार होत आहेत, जुलूम होत आहेत आणि सरकार आणि या सरकारची व्यवस्था महिलांना संरक्षण देऊ शकत नाही? साकीनाका येथील निर्भयाची केस ही फास्ट ट्रॅकमध्ये लढल्या जावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी। नमस्कार। जी घटना काल मुंबईचे साकीनाका परिसरामध्ये झालेली आहे आणि जे अत्याचार महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून कंटिन्यू त्याचे नंबर वाढत आहे आणि जर आपण पाहिला वसईमध्ये झाला आणि त्याच्यासोबत पुण्यामध्ये झाला, त्याच्यासोबत आज अमरावतीमध्ये सुद्धा दर्यापूर तालुक्यामध्ये ती घटना आज दर्यापूरमध्ये सुद्धा झाली आणि साकीनाका परिसरामध्ये जे मुख्यमंत्री म्हणतात की माझी मुंबई, त्याच मुंबई परिसरामध्ये, त्याच महाराष्ट्रामध्ये आज एकही महिला सुरक्षित नाहीये आणि दिवस ना दिवस ते प्रकरण वाढतच चाललेले आहे, अत्याचार वाढतच चालले। त्याच्यावर का कारवाई हा मुख्यमंत्री करत नाहीये? कारण मुख्यमंत्री झोपीत आहे।
मुख्यमंत्री घरात बसून मातोश्रीवर मस्त आहे, पण लोक महाराष्ट्रामध्ये त्रस्त आहेत. ज्या महाराष्ट्रामध्ये आई जिजाऊ, आई रमाई, अहिल्यादेवी, ज्या महाराष्ट्रामध्ये या नावाने आज आम्ही गर्वाने कोणत्याही राज्यामध्ये आम्ही गेलो तर आम्ही नेहमी सांगायचो की आमच्या महाराष्ट्रामध्ये महिला म्हणजे सगळ्यात जास्त सुरक्षित आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये असे काही विषय होत नाही. त्याच महाराष्ट्रामध्ये आज दिवस उठलं, सुरू झालं की महिलांवर अत्याचाराची बातमी पूर्ण दिवस त्याच टीव्हीवर. आज पूर्ण देशात आज महाराष्ट्रामध्ये जेव्हा दिल्लीची बातमी निर्भया केस बद्दल चर्चा होत होती, आज तशीच आमची मुंबईमधली जी केस आहे, जी साकीनाकामध्ये परिसरामध्ये झालेली आहे, तेच निर्भया केस बद्दल सुद्धा पूर्ण देशामध्ये आज चर्चा चालू आहे. मला एक प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना विचारायचा आहे. जे शक्ती कायदा आपण ज्याचा अभ्यास केला होता आंध्रामध्ये, जेव्हा त्यांनी हा कायदा बनवला, त्याचा अभ्यास करून आपण इम्प्लिमेशनसाठी तो कायदा या विधान भवनामध्ये आणला होता, त्याच्यावर आतापर्यंत का आपण इम्प्लिमेशन केला नाही, त्याचं उत्तर मुख्यमंत्रीकडनं हवंय. किती अजून असे अत्याचार आणि असे दुर्दैवी गोष्टी आमच्या महिलांसोबत घडताना तुम्ही स्वतः पाहणार आहे, त्याचं उत्तर तुमच्याकडनं प्रत्येक महिला या महाराष्ट्रामध्ये राहणारी ते डोळे तुमच्याकडे लागलेले ते इम्प्लिमेशन. आता मी राजेवाडीला आली होती, त्या जी विक्टिम आहे त्याची फॅमिलीला भेटायला आणि त्यांना काहीतरी मदत असेल तर ते द्यायला. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरची आता भीती राहिली नाही आहे आणि हे खूप आमचं दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये जे आम्ही नेहमी म्हणतात की इथे आमची मुलगी बाया सगळे सुरक्षित आहोत, तिकडे निर्भयासारखं इतकं क्रूर, इतकं हॉरिफाईंग इन्सिडेंट झाला आहे. आणि जे काही झालं आहे त्याचं म्हणजे एकच कारण आहे, मुंबई पोलीसवर आता कोणाचा भरोसा राहिला नाही आहे. मुंबईत जी घटना झाली ती आपण सगळ्यांनी न्यूजला बघितलीच असेल, त्यामुळे भारत सरकारने ह्या गोष्टीवर लवकरात लवकर कारवाई करून त्या गुन्हेगाराला फाशी द्यावी. फाशी तात्काळ देण्यात यावी, कारण ही अतिशय गंभीरपणे झालेली परिस्थिती आहे. विश्वासाने इकडे पाठवता जर आपल्यावर एवढे अत्याचार होत आहे तर त्याच्यावर आपल्या सरकारने काहीतरी निर्णय घ्यायला हवा की आपल्याला सुरक्षितेसाठी काहीतरी त्यांनी चांगला मार्ग, सगळ्यांना मुलींसाठी चांगला मार्ग उभा करायला हवा त्यांनी. मुळात प्रश्न हा पडतो की वारंवार निर्भया का घडते. म्हणजे तुम्ही मुलींवर घरातून जर बंधनं लावतात तर मुलांवर लावता येत नाहीत का तुम्ही सारखं मुलींना सांगता की तू असं करू नकोस, तू तसं करू नकोस. उद्या एखाद्या वेळेस जर तुमच्या बहिणीसोबत हे झालं तर काय करणार आहात. समोरचीला बहीण नाही, कमीत कमी चांगली मैत्रीण तर समजा की आपण तिच्यावर अत्याचार करतो तर तिच्या घरच्यांवर जी परिस्थिती ओढवणार आहे उद्या ती आपल्यावर ओढवली तर. आणि जोपर्यंत आपण याच्यावर काही कठोर मार्ग नाही काढतो तोपर्यंत हे सगळं थांबणार नाही आहे. या सगळ्यावर फाशी ही झालीच पाहिजे. जेव्हा आपण त्यांना घाबरवू की हां फाशी होऊ शकते, की हे सगळं नॉर्मल नाही आहे, हे मुलींवर अत्याचार होत आहे, हे खूप म्हणजे हे चांगली गोष्ट नाही आहे, तर त्यांना आपण म्हणजे फाशी व्हायलाच पाहिजे असं काहीतरी. आणि फक्त दसऱ्याला रावण जाळून उपयोग नाही आहे ना. तो तरी एक वेळेला चांगला होता की त्याने त्याच्या बहिणीच्या रक्षणासाठी काहीतरी केलं. तुम्ही तर स्वतःच्या वासनेसाठी करतात सगळं. मग आत्ताच्या रावणांना जाळा. महिलांवर बऱ्याच वर्षापासून अन्याय अत्याचार होत आहे. अडचणी येत आहेत, खूप अडचणी आहेत. मुलींना आई वडील शिकू सुद्धा देत नाही. आता ह्या वर्षीचा अनुभव आला, मुलींना आई वडील बाहेर पडू देत नाही. पण अन्याय आणि अत्याचार एवढा होतोय तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. स्त्रीला संस्कृती रक्षती नारी शक्ती असं म्हटलं जातं, पण जी संस्कृतीचं रक्षण करणारी आहे तिलाच आज सुरक्षा आहे का. सरकार अनेक वेळा विविध केंद्र शासनाच्या पातळीवर योजना राबवत असते मुलींसाठी, पण मुळात त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ती तरी सुरक्षित राहिली पाहिजे. घरातच तिला काही बंधनं घातली जातात. स्वातंत्र्य मिळायला आपल्याला एवढी वर्ष होऊन गेली तरी स्त्री स्वतंत्र आहे का. म्हणजे तिला वैयक्तिक पातळीवर जरी स्वातंत्र्य भेटलेलं असलं तरी ती असुरक्षित असते समाजात. मग आणि परत या घटना घडत असतात. निर्भया हत्याकांड झालं, परत हैदराबादला प्रियंका रेड्डी यांना बलात्कार करून जिवंत जाळण्यात आलं. तसंच काल मुंबईला घटना घडली, ती महिला मृत्यू पावली. मग महिलांनी, मुलींनी दाद कोणाकडे मागायची. सरकारच एकमेव याच्यावर तोडगा काढू शकते आणि सुरक्षा देऊ शकते. मग लवकरात लवकर काहीतरी उपाय करण्याची, काहीतरी आणि आरोपींना कठोर शिक्षा करण्याची खूप गरज आहे. तरच आम्ही स्वतःला सुरक्षित मानू. या घटना सतत समाजात होत असतात.
स्त्रियांना किती स्वातंत्र्य दिलं, सगळ्या ठिकाणी त्यांना स्वातंत्र्य आहे, पण या बाबतीत त्यांच्यावर इतके निर्बंध लादले जातात आणि असे प्रकार जर होत असतील तर माझं मागणं आहे सरकारकडे की या घटनेबद्दल तात्काळ त्यांनी काहीतरी सोक्षमोक्ष लावला पाहिजे आणि जे जबाबदार आहेत त्यांना लवकरात लवकर तात्काळ अटक झाल्या पाहिजेत। हमने देखा कि किस प्रकार से आए दिन महाराष्ट्र में छोटी बच्चियां महिलाओं के साथ किस प्रकार से बलात्कार की घटनाएं हो रही है। ये घटनाएं रोज हो रही है। आज हम यहाँ पे राजावाड़ी हॉस्पिटल में हैं। एक 35 साल की महिला के साथ जिस प्रकार से दिल्ली के निर्भया के साथ हुआ था, बिल्कुल वैसा ही वाकया मुंबई के साकीनाका में इस महिला के साथ हुआ है। उसके प्राइवेट पार्ट में रॉड डाला गया, उसकी आंतड़ियां तक टूट गई। और मुझे इस सारी घटना को देख के मेरा ये अंदेशा है कि ये एक आदमी का काम नहीं हो सकता। यहाँ पे अभी रीजनल ऑफिसर आए थे, उपाध्याय साहब को भी मैंने ये बोला है कि आप और तफ्तीश कीजिए और इन्वेस्टिगेशन कीजिए। बिल्कुल मेरी ये विश्वास है मुझे कि ये एक आदमी का काम नहीं हो सकता, ये एक से ज़्यादा लोगों का काम है। हम यहाँ पे कहते हैं छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र। आज शर्म आती है मुझे कहते हुए, खुद को सावित्री की बच्चियाँ हम कहते, सावित्री की लड़कियाँ हम कहते, हम नहीं बचा पाए किसको। 13.5 साल की बच्ची के साथ 14 दरिंदों ने वहाँ पे बलात्कार किया। 6 साल की बच्ची के साथ में बलात्कार हुआ। आज सुबह कल से जो उसकी लड़ाई चल रही थी मौत के साथ, बेचारी आज हार गई। हमने देखा कि वो वहाँ पे पड़ी है। सुबह में अमरावती में 17 साल की एक बच्ची ने उसके साथ बलात्कार हुआ। 7 महीने की गर्भवती महिला लड़की ने वहाँ पे खुद को खत्म कर दिया। ये वही मुंबई है, ये वही महाराष्ट्र है जहाँ पे ठाणे म्यूनिसिपल कॉरपोरेशन के एक कमिश्नर की उंगलियां तक काट दी गई। ये कहाँ का गुंडा राज है, हम कहाँ जी रहे हैं। और इसलिए सरकार के लिए ये सारे सिर्फ आंकड़े हैं, वुमन एट्रोसिटीज के आंकड़े। आज कितने 11, 12, 15, 20, 25, 50, 100, लेकिन महिलाओं के दर्द से उन्हें कोई सरोकार नहीं है, ये हम देख रहे हैं। और इसलिए हमारी ये मांग है कि इसके लिए वुमन एट्रोसिटीज अभी आइडेंटिफाई की जानी चाहिए। जिस प्रकार से SC, ST एट्रोसिटीज के नॉर्म्स बनाए गए हैं, सरकार से मुझे कहना है कि आप ऐसी एक्सपर्ट कमेटी बिठाइए जिसमें फिर 498A होगा, जिसमें 509 होगा, जिसमें 354 होगा, जिसमें 376 होगा। आज एट्रोसिटीज के लिए स्पेशल कोर्ट्स है, महिला अत्याचारों को सुनने के लिए कोई स्पेशल कोर्ट नहीं है। फास्ट ट्रैक कोर्ट का कन्विक्शन रेट आप देखिए, कितनी केसेस आज तक सॉल्व हुई है। पॉक्सो में फिर भी 90 डेज का है कि उसमें आपको चार्जशीट फाइल करनी है, पर जो 376 की साकीनाका परिसर में जिस महिला के साथ बलात्कार किया गया, जिस तरीके से किया गया, ये राक्षसी प्रवृत्ति है। अभी वो महिला का मृत्यु हुआ है, ये बहुत अफसोस की बात है, ये संतापजनक है। लेकिन अभी महाराष्ट्र में जो शक्ति कानून लाने वाले थे वो क्यों नहीं आया, क्यों आगे नहीं आई सरकार बनाने के लिए, उसका इम्प्लीमेंटेशन क्यों नहीं किया। अगर आज शक्ति कानून होता तो आज इस महिला की डेथ नहीं होती। और बहुत सारे जो बलात्कार की घटनाएं हैं वो महाराष्ट्र में बढ़ रही है। क्वारंटाइन सेंटर में भी बलात्कार हुए, लेकिन सरकार में 3 गृह मंत्री होकर भी कुछ नहीं कर रहे हैं। इसलिए तुरंत अभी इस आरोपी को जो है वो 6 महीने के अंदर फांसी पर लटका देना चाहिए, तभी इस महिला को न्याय मिलेगा। और मेरा जो काम है पत्रकारिता करना, मुझे कहा जाता है तो जर्नलिस्ट जो होते हैं, ये शब्द अगर सुनते हैं लोग तो ऐसा लगता है कि जर्नलिस्ट है, इन्हें कहीं भी आना जाना मतलब इन्हें कहीं भी आने जाने की पाबंदी नहीं रहती है। ये बराबर बात है, ये सही है। हमें न्यूज़ के लिए कौन से भी एरिया में कहीं भी जाना पड़ता है और हम जाते हैं, इस दौरान हमें ये ध्यान रखना पड़ता है कि हम कैसे खड़े हैं, हम कैसे बात कर रहे हैं, हमने क्या कपड़े पहने हैं, क्योंकि हमारा जो सराउंडिंग है ऐसा रहता है कि वहाँ पर अधिकतर कई जगह पर जो है जेंट्स रहते हैं। ज़्यादातर जेंट्स रहने की वजह से हमें हमारे काम की वजह इन सब चीज़ों पर ज़्यादा ध्यान देना पड़ता है, क्योंकि हम एक लेडीज़ है। हमने जो साकीनाका की दर्दनाक जो घटना अभी सुनी और जिस तरह से वो निर्भया की हम पुनरावृत्ति भी कह सकते हैं उसे, जिस तरह से दिल्ली में 2016 में निर्भया कांड हुआ था, उसी तरह का ये दर्दनाक घटना हुई है। ऐसी घटनाओं पर कहीं ना कहीं पाबंदी लगना ज़रूरी है, ताकि महिलाएं जो है आज सभी क्षेत्रों में आज़ादी से काम कर सके। आज की वर्तमान की ये ज़रूरत है कि
कानून जो है सिर्फ कागज़ों पर नहीं, ये उस पर इम्प्लीमेंट भी किया जाए। जिस तरह से कानून तो हम देखते हैं कि एक घटना होती है, उसके बाद कई सामाजिक संस्थाएं आंदोलन करती है, कई राजनीतिक पार्टियां भी आंदोलन करती है, जिसके बाद एक कानून बनता है। लेकिन वो कानून जो रहता है सिर्फ वो कागज़ों पर रहता है, उस कानून को इम्प्लीमेंट नहीं किया जाता है। और ये घटनाएं जो है एक के बाद एक घटनाएं होती रहती है। दिल्ली में 2016 में हुई थी और उसके बाद कई घटनाएं जो है हमारे देश में हुई। और कुछ घटनाएं ऐसी होती है वो सामने नहीं आती है, कई जगह रेप होते हैं लेकिन वो सामने नहीं आते हैं। तो इसके लिए कड़े कानून बनना ज़रूरी है ताकि महिलाएं जो है समाज में सुरक्षित और आज़ादी से घूम सके, अपना काम कर सके, और कहीं ऐसा डर ना रहे कि मैं अगर ऐसे ही बाहर निकलूँगी, मैं ऐसा करूँगी, इतने बजे जाऊँगी तो मुझे डर है। ऐसा ना हो, इसके लिए प्रशासन द्वारा कड़े कानून बनाना ज़रूरी है ताकि महिलाएं आज़ादी से समाज में घूम सके। ये आज की वर्तमान की ज़रूरत है।